माणूस ही एक अशी गोष्ट आहे ना, जी कधीच पूर्ण वाचून संपणार नाही. त्याच्या प्रत्येक पानावर अनुभवांचे, भावनांचे, स्वप्नांचे, संघर्षांचे आणि यश अपयशांचे शाईनी लिहिलेले अध्याय असतात. म्हणूनच मंडळी, माणूस असा असावा की त्याला वाचणं सोपं नसावं, कारण जे सहज मिळतं ना त्याची किंमत कोणालाच कळत नाही. आजकालच्या घाई गडबडीच्या धावपळीच्या काळामध्ये नाती फक्त समजून घ्या आणि सोडून द्या अशा तत्वावरच जिवंत आहेत. कोणालाही खोलवर जाऊन समजून घ्यायची इच्छा नसते बरं का. प्रत्येकाला फक्त वरचीवर शीर्षक वाचून पुढे जायची घाई असते. माणसातील खास म्हणजे त्याचे खोल विचार, संवेदना आणि हळवेपणा. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला समजायला लई सोपी झाली ना, तर तिला जपण्याची आतुरता कोणीच ठेवणार नाही. त्यामुळं माणसाने जास्त इतकं सोपं कधीच होऊ नये की ती प्रत्येकाला समजले जाईल. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर हा व्हिडिओ आहे बाळकृष्ण जन्माष्टमीचा. तर काल परवा मी व्हिडिओ नाही टाकू शकले 2 दिवस, कारण तुम्ही बघू शकता आपल्या टेरेसवरती काम चालू आहे ना चोपळ्याचं. तर ते मशनीचा सारखा आवाज चालूच राहतो, त्यामुळं मला काही व्हिडिओ व्हॉइसिंग करायला जमलंच नाही. त्यामुळं मी एडिट करून तसंच ठेवला होता. आज थोडंसं शांत काम चालू आहे ना, त्यामुळं म्हणलं चला व्हॉइसिंग करून व्हिडिओ टाकते. बऱ्याचशा ताई माझ्या वाट पाहत असतात व्हिडिओची, तर सॉरी ताईंनो, मी इतक्यात रोजची रोज व्हिडिओ नाही टाकू शकत. थोडंसं काम चालू आहे, त्यामुळं काम एकदा झालं ना मग कंटिन्यू व्हिडिओ मी पुढं टाकत राहीन रोजची रोज. तर ताईंनो, आपल्या टेरेसवरती आपण एक वेगळ्याच पद्धतीने छान असा चोपळा बनवतो. तर त्या चोपळ्यानी ना म्हणजे आपल्या टेरेसला एक वेगळाच लुक येणार आहे. तर 1-2 ताईंच्या कमेंट पण होते की ताई किती खर्च आला काय वगैरे. तर ताई, कामच नाही पूर्ण झालं अजून, तर मला खर्च सांगता नाही येणार. पूर्ण काम झालं ना मग किती खर्च लागला काय वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. उडी मारून नाही होत. ते पा तर ताईंनो, हे पाहाचा आवाज चालू असतो आपल्या टेरेसवरती, त्यामुळं मला दिवसभर काही व्हिडिओ ओव्हरव्हाइस करायला जमतच नाही. आणि रात्रीचं ओव्हरव्हाइस करावा तर दिवसभराची एवढी थकलेली असते ना, कसलीच इच्छा राहत नाही रात्रीचं, त्यामुळं एवढ्यात काही व्हिडिओ आलेच नाही. तर टेरेसवरती आले मी, म्हणलं आपल्या गुलाबाला भरपूर फुलं आलेले आहेत ना, विकत आणायची काही गरजच नाही. तर बाळकृष्ण जन्माष्टमीचं डेकोरेशन आहे ना आपल्या टेरेस गार्डनमधल्या पानांनी फुलांनी यांनीच करणार आहे मी. एकदम मस्त एकदम साधं सिंपल सोबर बनवणार आहे. तर पुढं काय काय करते मी, कसं करते हे तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. ह्या गुलाबाच्या झाडाला इतके फुलं होते ना ताईंनो, तर ते झाड असं एकदम झुकायला लागलं होतं त्याच्या वजनाने खाली. म्हणलं सगळे फुलं तोडून घेते मी आता, नाहीतर मग ते थोडे 4-5 दिवसाचे 5-6 दिवसाचे जुने फुलं झाले ना त्याच्या पाकळ्या म्हणजे गळून जातात खाली. झाडाची फुलं तोडले नाही ना ते झाड फुटत पण नाही आणि लवकर त्याला फुलं पण येत नाही. असं फुलं तोडत राहिलं ना झाड ते फुटतं चांगलं आणि मग नवीन नवीन फुलं येत राहतात. आलास तू? लय उशीर लावलाय. झाला उशीर. हा वे शूज तिकडे काढ, इथं स्टँडवर ठेव, इथं नको ठेव. आणि इतक्यात पावसाचं वातावरण आहे ना सगळीकडेच. तर सकाळपासून पाऊस चालू होता आणि सारखी ती झिमझिम चालू होती, वारं चालू होतं. त्यामुळे मी फक्त पायरीजवळ तुझ्या दारासमोर थोडंसं झाडलं होतं सकाळी, बाकीचं काहीच नव्हतं झाडलेलं, पाऊस चालू होता त्यामुळं. तर थोडासा पाऊस उघडला होता ना, म्हणलं झाडून घेते आणि पायऱ्या वगैरे पुसून मस्त हळदीचं लेपन करते. तर सणावाराचं असं हळदीचं लेपन केलं ना की छान वाटतं. थोडीशी रांगोळी काढल्याशिवाय सणवार साजरा केल्यासारखं वाटतच नाही. सागरच्या कॉलेजमध्ये पण बाळकृष्ण जन्माष्टमीचा काहीतरी प्रोग्राम होता ना, तर तो लवकरच गेला होता त्यामुळं. आणि ते प्रोग्राम झाला ना ते लवकरच घरी आला मग. तर मला हे पूजा वगैरे सगळं आवरायचं होतं ना, म्हणला मम्मी टेन्शन नको घेऊ, मी तुला सगळं आवरू लागतो म्हणला. पूजा वगैरे करायची ना मी सगळं तुझ्या हाताखाली देऊ लागतं. तर असा एक ना एक मुलगा असा हाताखाली असला मग बरं पडतं, नाहीतर मी एकटीची खूप हाल होती अशी.
तर रांगोळी काढून झाली. त्यानंतर मग मला लोणी पाहिजे होतं, तर मी साई ठेवत असते ना फ्रीजरमध्ये, तर साई मी बाहेर काढून ठेवली होती तो बर्फ वितळायला थोडासा. आणि आता बर्फ वितळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असा लोण्याचा गोळा निघतो ना, जास्त भांडे भरवायची गरज नाही पडत. आता ते मिक्सरला मी फिरून घेतले, त्याच्यातलं ते पाणी मी काढून टाकलं, दुसरं पाणी त्याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा थोडंसं फिरून घेतलं. म्हणजे असं पाण्याने धुवून काढलं ना एकदम ते लोणी एकदम असं पांढरं शुभ्र होतं. तर पहिलं मी काय करायचे, दुधाची साई आहे ना कढईमध्ये टाकून तसंच मी आटवत बसायचे आणि तूप काढायचे. पण एक दोन ताईंनी मावशीने मला सांगितलं लोणी काढत जा आणि मग तूप बनवत जा, तर मी तसंच करत असते आता. तर जास्त भांडे पण भरत नाही, काहीच नाही, छान तूप झालं जातं. आणि मला पंजेरी बनवण्यासाठी आता खोबरं पाहिजे होतं. तर मला असं खोबरं लागतं किंवा नारळ लागतात ना, फौजी साहेब काय करतात एकदम बरेचसे नारळ आणून ठेवतात आणि मग नारळ ते खराब नाही हो यासाठी मी काय करते, जो नारळाचा डोळा आहे ना तो भाग असा वरती करायचा आणि नारळ असे स्टोरूममध्ये उभा करून ठेवायचे. तर नारळ ते अजिबात खराब होत नाही, त्याच्यातलं ते पाणी सुकून जाऊन मग त्याचं खोबरं तयार होतं आणि एकदम नरम मस्त असं आपल्याला खोबरं मिळतं टायमाला. आणि दुकानामधून आपण खोबरं आणलं ना, ते घाटुरं फोडल्यानंतर त्याच्यामध्ये हवा जाती आणि थोड्या दिवसामध्ये ते खोबऱ्याला म्हणजे त्या घाटुऱ्याला आहे ना वाटीला बुरशी तरी लागती नाही, तर मग ते खोबरं एकदम कडक तरी होऊन जातं, असं होतं. त्यामुळं असं आम्ही नारळ आणून ठेवत असतो. तुमच्याकडेही जास्त जर नारळ असतील ना, तर तुम्ही असे थोडे उभा करून ठेवत जा, म्हणजे नारळ खराब होत नाही. तर एकदम असा घाटुरं तयार होतं बरं का त्याच्यामध्ये. फक्त नारळ आहे ना असा उभा करून ठेवायचा. तर हे पहा किती छान खोबरं निघले, अजिबात बुरशी वगैरे लागलेलं नाही, काहीच नाही. नारळातून असं घाटुरं इतकं छान निघतं ना आणि एकदम नरम असतं. आता मला पंजेरी बनवायची होती ना, पंजेरीसाठी खोबरं लागत होतं, तर खोबरं किसून घेते म्हणलं. आणि त्यानंतर 6 वाजतच आले होते ना, मला बाळकृष्णांना फुलामध्ये झोपवायचं होतं. संध्याकाळी बाळकृष्णांना 6च्या दरम्यानमध्ये फुलामध्ये ठेवतात आणि रात्रीचं 12 वाजता मग बाळकृष्णांचा जन्म करतात. तर खोबरं किसून झाल्यानंतर मी आता एका ताटामध्ये फुलं घेतले आणि फुलामध्ये आता बाळकृष्ण ठेवते. आता बाळकृष्णाचा जन्म आहे ना काकडीतून करायचा असतो, म्हणजे काकडी कापायची असती, त्याच्यामध्ये थोडासा गड्डा करायचा, बाळकृष्ण त्या काकडीमध्ये ठेवायचे आणि रात्रीच 12 वाजता त्या काकडीमधून बाळकृष्णाचा जन्म करावा लागतो. पण माझे बाळकृष्ण 3 इंचाचे आहेत, त्या काकडीमध्ये काही मावतच नव्हते, त्यामुळं मग मी बाळकृष्ण फुलामध्ये ठेवलेत. असं केलं तरी चालतं आणि काकडी तशीच ठेवायची आणि मग रात्रीचं ते काकडीचा देठ कापायचा, म्हणजे बाळकृष्णांचा तो नाळ असतो ना तो कापल्यासारखं होतं. तर संध्याकाळचे 6 वाजत आले होते, 6च्या दरम्यानमध्ये बाळकृष्णाला फुलात ठेवायचं असतं ना, तर मी बाळकृष्णाला फुलामध्ये ठेवलं आणि खोबरं मी आधीच खिसून ठेवलं होतं. तर लागले मी पुन्हा आता पंजेरी करायला. तर आता हे खोबरं, काजू, बदाम हे सगळं भाजून घ्यायचे. तर जन्माष्टमीला आवर्जून पंजेरीचा नैवेद्य दाखवला जातो ना, तर पंजेरीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर एका कढईमध्ये मी गावरान तूप घेतलं आणि तुपामध्ये आता हा डिंक तळून घेते. तर डिंक पण घालतात बरं का. तर डिंक तळून घेते, चांगला मंद आचेवरती खरपूस भाजला ना, म्हणजे तो जळत पण नाही आणि आतमध्ये पर्यंत तो फुलल्या जातो आणि मग कडकड लागत नाही. तर डिंक तळून झाला, त्याच तुपामध्ये मग मी बदाम टाकले. तर बदाम पण मंद आचेवरती मस्त भाजून घ्यायचे, जास्त फुल पण नाही करायचा गॅस. फुल जर गॅस केला तर मग ते बदाम जळतात. बदाम पण काढून घेतले मी आणि त्यानंतर आता हे काजू भाजलेत थोडेसे आणि काजू काढून घेतल्यानंतर ते जे तूप होतं ना ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी मखाने टाकले थोडेसे भाजायला. मंद आचेवरती मखाने भाजले ते एकदम कुरकुरीत होते. हे मखाने आहेत ना मुलांना आणि मला खूप आवडतात. आम्ही असं बनाना मिल्कशेक वगैरे केलं ना तर त्याच्यामध्ये टाकत असतं किंवा मला उपवास असला ना मी थोडेसे भाजून खात असते, तर छान लागतात आणि पोट भरून राहतं, एकदम भूक नाही लागत पटकन. तर मखाने काढून घेतले मी आणि त्याच कढईमध्ये आता खोबरं टाकले किसलेलं आणि त्याच्यामध्ये मनुके टाकले थोडेसे. तर ते पण थोडंसं मंद आचेवरती खरपूस भाजून घेतले मी. आणि पंजेरी बनवायचं म्हणलं ना त्याच्यामध्ये धने येतातच, तर धन्याचं खूप महत्व आहे पंजेरीमध्ये. तर म्हणलं आता 2-3 चमचे मी धने पावडर गरम करून घालते त्याच्यामध्ये, कारण पंजेरीमध्ये ना मुलांना धने पावडर किंवा धने अजिबात नाही आवडत. ते म्हणतात ते दाताखाली येतात धने आणि ते मग टसटस वाजते, ते आम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुला घालायचं नाही तर तू धने पावडर घाल म्हणले.
तर विलायची पावडर नव्हती राहिली माझ्याकडं, विलायची थोडी भाजली मी. आणि विलायची बारीक करण्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर आणि विलायची घालायची आणि फिरून घ्यायचं, एकदम बारीक पावडर झाल्या जाती. तर विलायची पावडर केली मी, ती आता एका बरणीमध्ये भरून ठेवते. आणि मला पंजेरीमध्ये घालायची ना, तेव्हा मी अर्धा एक चमचा विलायची पावडर घालन. आणि टेरेसवरती थोडं काम चालू आहे ना, त्यामुळं पाठीमागून थोडासा आवाज येतोय, तर प्लीज त्या आवाजाला इग्नोर करा. आता जे आपण काजू बदाम मखाने भाजलेत ना, तर ते असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं चालू बंद करत आबडधोबड आपल्याला ते वाटून घ्यायचंय. जास्त बारीक पावडर पण नाही करायची. आणि त्या पंजेरीमध्ये आखाले थोडेसे मखाने आणि काजू मी तसेच ठेवलेत. ते थोडेसे आखाले पण छान वाटतात वरून दिसायला, नाही का, त्यामुळे मी तसेच थोडेसे ठेवलेत आणि बाकीचे आबडधोबड वाटून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता एका बाउलमध्ये मी असं काढलंय सगळं. मखाने, काजू, बदाम याची अजिबात जास्त बारीक पावडर नाही करायची, थोडंसं आबडधोबडच ठेवायचंय आपल्याला. आणि आता हे वाटून झालं ना, मग जो डिंक आपण तळलाय ना तुपामध्ये, तो डिंक पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करत आबडधोबडच वाटून घ्यायचंय. त्याची पण पावडर नाही करायची आपल्याला. किंवा ताटामध्येच एखाद्या तांब्याने किंवा वाटीने डिंक बारीक केला ना तरी पण चालतं. आता डिंक घातला मी त्याच्यामध्ये. आता आपण खोबरं आणि मनुके जे भाजून घेतले होते ना, ते पण घालायचे याच्यामध्ये. आणि खसखस नव्हती राहिली माझ्याकडं, तर खसखस असेल ना तर ती पण थोडीशी भाजून घालायची. आता घातली याच्यामध्ये मी धनिया पावडर. तर 2-3 चमचे मी धनिया पावडर भाजली होती ना, ती घातली. आता जी मोठाली खडी साखर असती ना, पहा असे खडे असतात, तर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतली, ती घालते. तर खडी साखर नसेल ना तर आपण साधी साखर असती ना, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर पावडर केली ना आणि घातली तरी पण चालतं. आणि सगळ्यात शेवट आता विलायची पावडर आणि सुंठ पावडर. तर अशी सुंठ पावडर पण मी करून ठेवत असते, तर ती पण घालते थोडीशी, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आपल्या पंजेरीचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर झाली आपली पंजेरी तयार. तर लोणी काढून फ्रीजमध्ये ठेवलं, पंजेरी बनवली. पूजेला काय काय लागतंय ना, पंचामृत वगैरे, पानं, फुलं, सगळं एका ठिकाणी गोळा करून ठेवलं मी. आणि त्यानंतर म्हणलं आता स्वयंपाक करून घ्यावा. आणि फौजी साहेब दिवसभर घरी होते बरं का. म्हणलं आपण सगळेजण मस्त रात्रीचं बाळकृष्ण जन्माष्टमी साजरी करू. पण संध्याकाळी अचानक त्यांना कॉल आला आणि अर्जंट त्यांना ड्युटीवर जावं लागलं बाहेर. तर म्हणलं थोड्या वेळात येतील ते, कशाचं काय, रात्री त्यांना 1:30 वाजली घरी यायला. आणि तोपर्यंत माझी पूजा वगैरे सगळं झालं होतं. आले ते, जेवण केलं आणि म्हणलं आता आराम करते. तर अर्ध्या तासातच पुन्हा लगेच त्यांना कॉल आला आणि पुन्हा त्यांना अर्जंट जावं लागलं ड्युटीवर. आणि रात्रीचं ते 2-2:15 वाजता काहीतरी गेले, तर सकाळी 7:30 वाजताच घरी आले. बघा, रात्रभर त्यांना झोप नाही. जेव्हा फोन येईल त्यांना लगेच अर्जंट जावं लागतं. तर पोलीसवाल्यांचं असं काम असतं बघा. सणसूद असू काही असू, त्यांना सणासुदीचं तर आवर्जून ड्युट्या लागत्यात. सणसूद सुद्धा घरी साजरा करायला भेटत नाही असे. आणि कशाचं काय, मग इतका मूड ऑफ झाला ना. त्यातली त्यात राजू दिवसभर कामाला जातो, तो पण थकलेला असतो. आणि 12 वाजता पूजा करायची होती ना, राजू पण झोपला. सागर म्हणला मी जन्माष्टमी साजरी केली कॉलेजमध्ये, तर मी पण लय दमलोय म्हणला, तर तो पण झोपला. जागं होतं फक्त मी आणि आकाश. आम्ही दोघांनीच मग बाळकृष्ण जन्माष्टमी साजरी केली आणि सगळी पूजा वगैरे उरकून घेतली मग असे. तर पुढं मी तुम्हाला दाखवतेच आता. हे पा, आकाश होता माझ्याजवळ, काय लागते ते मला हाताखाली देत होता. आणि ह्या मधुकामिनीच्या ज्या फांद्या आहेत ना झाडाच्या आपल्या, त्या मी दुपारीच तोडून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये. तर त्यांनीच मस्त मी डेकोरेशन करणार होते. आणि हे रिंग बनवलं होतं ना मी 2 वर्षापूर्वी बनवलेलं आहे. तर दरवर्षी मी वेगवेगळ्या पद्धतीने यालाच असं सजवत असते आणि याचा झुला बनवत असते. तर स्वयंपाक झाल्यानंतर राजू आणि सागर जेवला, ते झोपले आणि आकाश आणि मी होतो तसेच. आणि मी घेतलं ह्या रिंगचं डेकोरेशन करायला. तर हे मधुकामिनीचे ज्या फांद्या मी दुपारीच काढून ठेवल्या होत्या ना डेकोरेशनसाठी, मधुकामिनीचे झाड आहे ना आपली दत्ताईंनो, तर ते मधुकामिनीच्या झाडाचे पानं आणि त्याचे फांदे आहेत ना, जे फुलांचं बुके असतं पहा, त्याच्यामध्ये पण त्या फांद्या असतात बरं का. डेकोरेशनसाठी ह्या मधुकामिनीच्या झाडाचा वापर केला जातो. एवढे छान पानं वाटतात ना ताईंनो ह्या मधुकामिनीच्या झाडाचे. आणि मधुकामिनीचे पानं तर छान असतातच बरं का, पण त्यापेक्षा त्याचे फुलं तर एवढे भारी असतात ना ताईंनो. त्याचा आकार पण छान असतो आणि त्याचा वास तर खूप भारी असतो. लांब लांबपर्यंत त्याचा वास पसरतो. तर एकदम असे मस्त गुच्छांनी त्याला फुलं येतात बरं का. तर त्या मधुकामिनीच्या झाडाच्या फांद्या मी अशा रिंगला लावल्यात आणि मध्ये मध्ये ना
आपल्या गार्डन मधल्या गुलाबाचे झाडाचे फुलं लावलेत, तर एकदम साधं सिंपल सोबर डेकोरेशन केलं होतं मी. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बरं का कमेंट करून ताईंनो मला. अशा प्रकारे एकदम साधं सिंपल डेकोरेशन केलं होतं मी. समया प्रज्वलित करून घेतल्या. त्यानंतर आता बाळकृष्णाच्या जन्माचा टाइम झाला होता ना, तर बाळकृष्णाला फुलात मी झोपवलं होतं ना, तर त्यांना उठवायचं होतं, अभिषेक घालायचा होता, पूजा करायची होती. तर हे पाहता फुलांतून मी असं बाळकृष्णाला अलगद उठवलं, जसं लहान लेकराला आपण हळूच उचलतं ना त्या प्रकारे. तर बाळकृष्णाला घ्यायचं, त्यानंतर फुलातच ठेवायचं थोडा वेळ असं, आणि ती काकडी असते ना, काकडीचा नाळ कापायचा, म्हणजे तो देठ असतो ना, देठ कापायचा. तर बाजारामध्ये एवढ्या ठिकाणी हुडकलं ना, पण तो देठाची काकडी काही मिळालीच नाही आम्हाला. मग शेवटी तशीच काकडी ठेवली आम्ही, आणि मग ती काकडीचं आता ते देठाजवळचं ते थोडंसं कापते, आणि मग बाळकृष्णाचा नाळ कापल्यागत करते. आता नाही मिळाल्या मग काय करावं, चालून जातं, मनी भाव तिथं देव नाही का. तर तसंच मग मी तो काकडीचा देठ कापला. त्यानंतर आता बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे. तर त्याआधी गणपती बाप्पांची पूजा करायची असते ना, तर मंदिरामधून गणपती बाप्पा नाही घेत मी आता रात्रीचं. तर सुपारीच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची पूजा करते. हे सुपारी ठेवली मी 2 पानांच्या वरती, हळदी कुंकू अक्षता फुल वाहते, नमस्कार करते, आणि त्यानंतर मग बाळकृष्णाला अभिषेक घालते. आणि आमच्या इकडं असं मोकळं वातावरण आहे ना, तर पाऊस झालेला आहे ना, रात्रीचं एवढ्या बेडक्या डराव करतात ना, काय सांगायचं, एवढ्या बेडक्या असतात, सगळा आवाजच आवाज असतो. बाळकृष्णाला मी ताटामध्ये ठेवलं, आधी पाण्याने अभिषेक घालते, त्यानंतर मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालते. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत मी बाळकृष्णाला अभिषेक घालत होते. आणि तसं तर मी आणि सागर आहे ना, आमच्या तोंडामध्ये नेहमी असतं हा मंत्र म्हणतो आम्ही, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र जर म्हटलं ना नेहमी, तर इतकं मनाला प्रसन्न वाटतं ना ताईंनो, खूप भारी वाटतं. तर याचा अर्थ तुम्ही गुगलवर नक्की सर्च करून पहा. तर हा मंत्र म्हटलं ना, एकदम असं दुःख हरल्यासारखं वाटतं आणि एकदम शांत वाटतं. त्यामुळं माझा मोठा मुलगा सागर मी हा मंत्र आम्ही हमेशा म्हणत असतो. आणि मी व्हिडिओला ओव्हरवाईज देते ना, तर टेरेसवरून मशनीचा आवाज येतोय बरं का ताईंनो, नाहीतर म्हणताना रात्रीचा हा कसला आवाज येतोय. तर बाळकृष्णाला मी हे वस्त्र आणून ठेवलं होतं, नगरला गेले होते ना एकदा, तेव्हाच आणून ठेवलं होतं. तर पिवळं पितांबर बाळकृष्णाला खूप आवडतं, भगवान विष्णूंना. तर हे पिवळं पितांबर, त्याच्यामध्ये जरा लाल होतं, लाल पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन. तर ते वस्त्र घातलं मी बाळकृष्णाला. त्यानंतर अष्टगंध, फुल आणि तुळस मी आधीच तोडून ठेवली होती फ्रीजमध्ये, पिशूमध्ये. तर तुळस म्हणजे विष्णुप्रिया, भगवान विष्णूंची विष्णुप्रिया. तर तुळशीशिवाय भगवान विष्णूंची बाळकृष्णांची पूजा तर अपूर्णच असते. तर तुळस पण वाहते मी आता. आणि बाळकृष्ण भगवान विष्णू हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य सुद्धा म्हणजे स्वीकार करत नाही. तर नैवेद्यावरती असं तुळशीचं एक पान ठेवायचं असतं. आणि लोणी बनवलं होतं घरी मी ना, तर ते पण ठेवले नैवेद्यामध्ये, काजू बदाम मखाने किशमिश. त्यानंतर आपण पंजिरी बनवली होती, पंजिरी, आणि मिठाई आणायला सांगितली होती मुलाला, तर मिठाई पण ठेवली नैवेद्यामध्ये. त्यानंतर फळं नाही मिळाले मला, उशिरा गेलतं ना मुलगा बाजारामध्ये, तर फळं मिळालेच नाही त्याला. तर आकाशनी आणि मी आम्ही दोघांनीच केली होती बाळकृष्ण जन्माष्टमी साजरी. आकाश पण आला मग बाळकृष्णांना झोका द्यायला. तर अशा प्रकारे आम्ही बाळकृष्ण जन्माष्टमी साजरी केली होती. तर हा व्हिडिओ बाळकृष्ण जन्माष्टमीचाच आहे ताईंनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो, तुमच्या एक लाईकमुळे पण मला खूप मदत होती. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.